हॅलो फ्रेंड्स, तर आज आपण बघणार आहोत कटोरी ब्लाउज डायरेक्ट पेपर कटिंग न करता कपड्यावर कसा कापायचा। चला तर बघूया। मी अस्तर टाकून घेतला आहे आणि साईडला आपल्याला 2 किंवा 2.5 इंच हे अंतर ठेवायचं असतं। मी 1-2 इंच ठेवते। हे आपल्या आवडीनिवडीवर आहे। ती मी स्ट्रेट लाईन ओढून घेतली आहे। स्ट्रेट लाईन ओढण्यासाठी घ्यायची की आता आपल्याला ब्लाउजच्या उंचीचं माप टाकायचं आहे। माझी ब्लाउजची उंची आहे 13, त्यामध्ये मी 1 इंच प्लस करते। त्यामध्ये 1 इंच प्लस करून झाले 14 आणि आता मला शोल्डर टाक। माझा शोल्डर आहे 2.5चा मी 5 केलाय। अर्धा इंच शिलाई मार्जिन घेतलेली आहे आणि गळा आहे 6 इंचचा। मी 6 इंच गळा टाकून घेतलाय। तसंच मला आता टाकायचं आहे फ्रंट घेतलाय 5.5चा आणि शोल्डरचा माप मी करून घेतेय। शोल्डरचा माप करून घेतल्यानंतर मला टाकायची आहे छाती। माझी छाती आहे 9.25। मी 9.25ची छाती टाकून घेतली आहे। तसंच मला आर्म होलचा मार्क करायचा आहे। 1 आणि 1.5चा मी असा मार्क केलाय आणि आर्म होलचा आकार काढून घेतेय। आर्म होलचा आकार काढून झाल्यानंतर आपल्याला टाकायची आहे क्रॉस पट्टी। क्रॉस पट्टी ही आपल्याला छातीच्या मापावर घ्यावी लागतं। छाती जर कमी असेल तर क्रॉस पट्टी ही नेहमी मोठी घ्यायची। मी इथे 3.5ची क्रॉस पट्टी घेतलेली आहे। छाती जर जास्त असेल तर क्रॉस पट्टी कमी घ्यायची आहे आणि छाती जर कमी असेल तर क्रॉस पट्टी ही जास्त घ्यायची आहे। मी 3.5ची घेतलेली आहे आणि आता मी कमरेचं माप टाकते। माझी कंबर आहे 33, तर मी 8.25चं कमरेचं माप टाकलंय आणि 2 किंवा 2.5 इंच शिलाई मार्जिन ठेवतेय। तसंच माझी कटोरी आहे 5.5, मी कटोरीसाठी 5.5 टाकलंय आणि आर्म होल पासून 1.5 इंच खाली ठेवलेलं आहे, जेणेकरून कटोरीचा आकार व्यवस्थित येईल आणि गोल असा आकार काढून घ्यायचा आहे। आता आपल्याला ती कटोरी वाढवायची आहे। हीच कटोरी जर आपण लावली तर तो ब्लाउज कस्टमरला बसणारच नाही। यासाठी कटोरी नेहमी वाढवावी लागतं। आपण जो 2 इंचचा भाग ठेवला होता तिथे मी घेतेय 2 किंवा 2.5 इंच आपण घेऊ शकतो आणि कटोरीला जॉईन केलेलं आहे। जी पूर्ण कटोरी निघली त्याचा मी मध्य काढतेय। माझे आहे 8, तर मी घेतलाय 4चा आणि खालून 1.5 इंचचा मार्क करतेय। 1.5 इंच मार्क केल्यानंतर आपल्याला कटोरीचा आकार व्यवस्थित असा मिळून जाईल। दोन्ही जॉईन करून घ्यायचे आहे। हे बघा, कटोरीचा आकार आपला एक व्यवस्थित मिळालेला आहे। आता आपल्याला ते कट करून घ्यायचं आहे। हे कट करत असताना आधी क्रॉसपट्टी किती आहे ते मोजायची आणि साईडला क्रॉसपट्टी आपल्याला काढून घ्यायची आहे। आता मी हे सगळं कट करून घेणार। कटोरी आपल्याला व्यवस्थित कट करून घ्यायची आहे आणि शोल्डर आपल्याला थोडासा क्रॉसमध्ये कापायचा आहे, जेणेकरून आपला शोल्डर खाली पडणार नाही। आता आपल्याला मेन फॅब्रिक कापून घ्यायचं आहे। मेन फॅब्रिक कापत असताना थोडासा एक्स्ट्रा ठेवायचा, जेणेकरून कपडा इकडे तिकडे सरकला तरी तो व्यवस्थित कटोरी किंवा दुसरे पार्ट्स बसतील। ही झाली आपली फायनल कट।